तूच मोडीशी तूच ताडीशी, कुरवाळीशी तूच ताडी, नकळे यातून काय निर्मिशी, देशी डोळे पुढी परी तया पुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार. याच्यातनं अभिव्यक्त झालेलं आहे सगळं. काय झालंय याच्यामध्ये? पण ख्रिश्चनांनी म्हटलंय की महावीरांनी म्हटलं कैवल्यासाठी हे सगळं आहे. कशाकरता निर्मिती झाली? कैवल्य पदाकडे जाण्याकरता. मग देऊन टाकायचं असं काहींचं म्हणणं आहे. ईश्वराने हात ठेवायचा, देऊन टाकायचं. बुद्धांचं म्हणणं आहे मोक्षासाठी झालेलं आहे, करुणासाठी झालं आहे. अजून कोणाचं म्हणणं आहे मोक्षासाठी, कोणी म्हणतं स्वर्गासाठी झालं आहे. ठीक आहे, मग करून टाकायचं ना. भगवंताला काय हार्ड आहे? का तपश्चर्या करायला होतो प्रत्येकाला? आता इथे प्रश्न असा येतो की आपल्या देशाने असं शोधलं, ही लीला आहे भगवंताची. लीला म्हणलं की खेळ, हा त्याचा खेळ आहे. लहान पोरं जसं पत्त्याचा डाव उभा करतात, लगेच तोडून टाकतात, तोडून मोडून टाकतात, तसं सगळा खेळ आहे. आणि तो त्याच्यात आनंद घेतो त्या खेळात. ही भगवंताची अभिव्यक्ती आहे. झाडं झुडपं, पृथ्वीवर 300 धर्म आहेत, 3000 उपसंप्रदाय आहेत. खरे 8 धर्म मेन आहेत. त्याच्यात हिंदुस्थानात 5 आहेत आणि बाहेर 3 आहेत. ख्रिश्चन धर्म बाहेर आहे, मुसलमान धर्म बाहेर आहे, यहुदी धर्म बाहेर आहे. मग चायनामधले वगैरे असे मिळून जवळजवळ 300 धर्म आहेत आणि 3000 संप्रदाय आहेत. आपल्या इकडे बौद्ध आहे, जैन आहे, वैदिक आहे, शैव आहे, वैष्णव आहे, असे पंथ आहेत. शाक्त आहे. प्रत्येक 3000 उपसंप्रदाय आहेत. प्रत्येकाचा स्वर्गाचा नकाशा वेगळा आहे. स्वर्गात कोणी हुर मिळेल म्हणतो म्हणून जायचं, कोणी काय मिळेल म्हणून जायचं, सगळं नकाशा डिझाईन वेगळं आहे. उलट प्रत्यक्षाची पायरी करून परोक्षाकडे जाता येते. देव लपलेला आहे, प्रत्येक कणाकणात लपलेला आहे, वरही लपलेला आहे. आणि त्याला म्हणतात परोक्ष, अपरोक्ष. अपरोक्ष म्हणतात त्याला. अपरोक्ष म्हणजे दिसत नाही, पलीकडे, बुद्धीच्याही पलीकडे. मग कसं जायचं? या परोक्षाची पायरी करून जायचं. दिसणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत, ज्या प्रभूंनी निर्माण केल्या आणि प्रभूंनी जिवंत ठेवल्या म्हणून प्रभूचा अंश आहे त्या वस्तूमध्ये. प्रत्येक वस्तू जी जिवंत दिसते, झाड जिवंत दिसतं, त्याचं एकमेव कारण असं की प्रभूची शक्ती त्याच्यामध्ये ती जिवंत ठेवते. आणि त्या परोक्षाची पायरी करायची. प्रत्यक्ष दिसतात ना वस्तू, त्याची पायरी करायचं आणि अपरोक्षाकडे जायचं. जे जे भेटे भूत म्हणजे काय? अरे भूत तर दिसायला आहे, ते म्हणी जे भगवंत, त्याच्यामध्ये भगवंत आधी माना. इतकं माना, इतका माना, इतकी श्रद्धा ठेवा की ते रूप दिसायला लागेल. लक्षात घ्या, दिसावं लागेल. आणि नंतर भाव तसे जागृत होतील. झाली पायरी, झाली वर जाण्याची. या स्टेप्स आहेत. उलट प्रत्यक्षाची पायरी करून परोक्षाकडे जाता येते. ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला, आत्मानुभव आला, त्याला परोक्ष ज्ञान प्रत्यक्ष होते. आणि मग अशी स्थिती येते आत्मसाक्षात्काराच्या वेळेस, ब्रह्मसाक्षात्काराच्या वेळेस. आधी कदाचित सगुण दर्शन काहींना होऊ शकतं, काहींना साधनेत दर्शन होतात आणि आत्मसाक्षात्कार होतो. परोक्ष अपरोक्ष ज्ञान परोक्ष होते. परोक्ष प्रत्यक्ष झाले. कबीर म्हणतात, लिखा लिखी की काही नाही, देखा देखी बात. मी लिहिलेलं वाचलेलं पुराणातलं सांगत नाही, प्रत्यक्ष पाहिलं ते सांगतो की परमेश्वर आहे. जे परोक्ष आहे, जे अपरोक्ष आहे, ते मला दिसलं. सामवेदामध्ये एक सूत्र येतं, देवस्य पश्य काव्यम. भगवंताचे मूर्त काव्य प्रकृतीला पाय सत्य वाटते.
भगवंत मूर्त स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात, प्रकृतीमध्ये नटला. ही जी माया प्रकृती आहे, विशाल विश्व, त्याच्यामध्ये भगवान नटला आहे असं सामवेद सांगतं. भगवान मूर्त स्वरूपात याच्यातून पाहायचं आहे. काव्य प्रकृतीला पाय सत्य वाटते, अमूर्त मूर्त झाले. अमूर्त परमात्मा मूर्त रूपात दिसतो. चंद्र कसा निर्माण झाला, सायंटिस्ट परेशान आहेत. गोळा तुटला का काय झालं? प्रभूच्या मनातून चंद्र झाला. खरं म्हणजे तारे, असंख्य तारे, एक एक तारा पृथ्वीपेक्षा सूर्य 109 पट मोठा आहे. असे सूर्य एकेका ताऱ्यामध्ये 3-3 कोटी बसू शकतात. आपल्या ब्रह्मांडात 20 अरब तारे असले पाहिजे. दुसऱ्या ब्रह्मांडात किती आहे माहित नाही. हे सूर्य चेंडू सारखे 3-3 कोटी एकेका ताऱ्यात. हजारो कोटी तारे आहेत ज्यांचा प्रकाशाचं अजूनही येत नाही आपल्याकडे. कोणी निर्माण केले? चंद्र, तारे, सूर्य. हा सूर्य किती जणांना जगवतोय, सृष्टीला जगवतोय. हे त्याच्या डोळ्यातनं निर्माण झालंय, त्याच्या डोळ्याच्या तेजाने निर्माण झालंय. ही फुलं त्यांनी निर्माण केली. जीवनातील अनंत रूप घेऊन तो नटलाय. तोच विनटलाय, तोच नटलाय, तोच झालाय. सगळ्यामध्ये तो आहे. अनंत रूप घेऊन नटलाय. वस्तू विशाल महोत्सव ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. वस्तू कशा निर्माण झाल्या? अरे डोंगर करून दाखवा, पहाड करून दाखवा, नदी करून दाखवा, काही होणार नाही. कशी रचना आहे त्याची, इलेक्ट्रॉन प्रोटॉन कशी रचना आहे त्याची. गर 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 फिरतं हे विश्व, आधांतरी लटकलेलं एक दुसऱ्याला कशाचा आधार आहे सांगा? आपण 1 फूट 2 सेकंद असं काय म्हणतात जमिनीपासून वर उभा राहू शकत नाही. करोडो टन आधांतरी आहे. कोण करतं, कोण फिरवतं, कोण गती देतं, कोण रक्षण करतं, कोण घडवतं, कोण बनवतं. विशाल महोत्सव आहे त्याचा, विशाल महोत्सव. आपला महोत्सव दिवाळी, दसरा आणि बोंब मारायची तर होळी, दोन्ही दिलेले. बाकी ईश्वर रात्रंदिवस दिवाळी दिवाळी खेळतोय. ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. तुम्ही फुलावर, चंद्रावर, ताऱ्यावर प्रेम करू लागलात तर परमेश्वर दूर नाही, लक्षात घ्या. म्हणून आधी काय करायचं, माणसाच्या चेहऱ्यावर, ते खरं सांगू का, आता चेहरेच असे आहेत की ज्याचा समोर आणल्यानंतर आपण आनंदात असू तर दुःखी हो. केव्हाही 12 वाजलेले चेहऱ्यावर, सकाळी जरी उठले तरी हे घेतात, जांभई घेतात. अरे आत्ताच उठला ना, मग काय झालं, चहा, आधी चहा पाहिजे, जमत नाही. त्याशिवाय एवढं मोठं शरीर उठून उभाच राहू शकत नाही. म्हणून जी प्रसन्नता, आनंद देतात त्या वस्तूवर त्राटक करा. त्या वस्तूकडे परमेश्वर, आता व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे सगळं खरं आहे, पण कोणत्याही चेहऱ्याकडे पाहिलं, मरेल माणसं, रोगी माणसं, नाही तर ढोंगी माणसं, म्हणजे ज्याच्या चेहऱ्याकडे पाहून सात्विक भाव निर्माण असं एखादाच सापडतं की जो आनंद देईल, जो आम्ही दुःखी आहोत पण तो प्रसन्नता देईल. असं नाहीच आहे व्यक्तिमत्व. कुठेही जा, मंदिरही ओस आहेत, महाराज लोकही ओस पडलेले वरून दाखवतात ते, बस तुम्ही आले की आनंद. एकांतामध्ये पाहते प्रसन्न राहतात का, एक पिन होलनी पहा असं दरवाजाच्या पाठीमधून, महाराज एकांतात बसल्यावर पहा
रडायचं बाकी राहतं आणि तुम्ही आले की एकदम आनंदानं हा हा या या या. अनंत रूपे वस्तू तुम्ही फुलावर त्राटक करा. पहा बरं फुलावर, एक फूल आहे, अर्थात काश्मीरचं फूल आणि आपल्या इकडचं फूल अजून फरक आहे. त्या फुलाकडे पहा, ते पहा तुम्हाला आनंद देतं की नाही, तुमचं टेन्शन रिलीव्ह करतं की नाही. फक्त पहा सारखं, काय भगवान तू कसा नटला याच्यामधनं, काय रूप आहे, काय रंग आहे, काय अभिव्यक्ती आहे, काय तेज आहे, काय चैतन्य धारा आहे. चंद्रावर करा त्राटक, ताऱ्यावर प्रेम करू लागा. जा एखाद्या नदीकाठी रात्री पहा, ताऱ्यांकडे सारखं पहा, पहा तारे काय देतात तुम्हाला. त्यांच्यातून किरणं निघतील. ज्यावेळेस तुमची भावक किरणं निघतात त्यावेळेस तेही किरणं आपली देतात. लक्षात घ्या. ताऱ्यावर प्रेम करू लागला तर परमेश्वर दूर नाही. त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूवर, त्यांनी निर्माण केलेल्या विषयावर, आणि तेही परमात्म्याकडे जाणाऱ्या शिडी बनलेल्या आहेत, त्याच्यावर ते तुम्ही प्रेम करू लागलात. नाही तुम्हाला त्यांनी निर्माण केली दारू, त्याच्यावर आम्ही प्रेम करायलो, त्यांनी गुटखा निर्माण केला त्याच्यावर प्रेम करायलो. नाही, शिडी बनलं पाहिजे, तो सात्विक भाग पाहिजे, शिडी बनलं पाहिजे. लक्षात घ्या. तर प्रेम करू लागला तर परमेश्वर दूर नाही. थोडंसं काही मन विषण्ण झालं, झाडाकडे पहा, निसर्गाकडे पहा, ते कसे आपल्याला आल्हाददायक वाटतात, किती आनंद देतात, त्याच्याकडे पहा. आकाशातील ढगाकडे पहा, पहा कसे रंग असतात, विलोभनीय, त्याच्याकडे पहा. कशाला माणसाकडे पहा, आम्हाला काही माणसाकडे पाहूच वाटत नाही, कशाला पाहता, जिकडे पाहायचं तिकडे पहा. प्रेम करू लागला तर परमेश्वर दूर नाही. नर्तकाने नृत्यात हरवून घेतलं पाहिजे. तुम्हाला नृत्य येत असेल, लोकांना रिझवण्याकरता नृत्य नाही, नृत्य असं करावं की परमेश्वराला मला रिझवायचं आहे. त्यामुळं तुमचा नर्तक भाव, तुमचं कर्तृत्व त्याच्यामधलं संपून तुम्ही स्वतःला विसरून नाचलं पाहिजे, बेभान होऊन. लक्षात घ्या काय म्हणलं, स्वतःला विसरून जायचं नाचताना. वारकरी संप्रदायाचं इथे आहे बरं का. वारकरी संप्रदायाने जे भजन नाचून म्हणणं जे दिलं, किंवा चैतन्य महाप्रभूंनी दिलं, याच्याकरता दिलं. तुम्ही स्वतःचा स्वभाव विसरले पाहिजेत, स्वत्व विसरलं पाहिजे, आणि नृत्यात असं लीन झालं पाहिजे की नृत्य शिल्लक पाहिजे. तुम्ही आणि परमेश्वर दोन्ही संपून केवळ नृत्य शिल्लक पाहिजे. द्वैत नाही, भक्ती नाही. नर्तक नृत्यात लपला पाहिजे, संगीत स्वरांमध्ये लपलं पाहिजे, असा सूर काढला पाहिजे, आपण संपलं पाहिजे. लक्षात घ्या, स्व विसरलं पाहिजे. संगीतकार लपला त्याच्यामध्ये पाहिजे. तसा परमेश्वर या प्रकृतीच्या वस्तूत लपला आहे आणि त्या निर्माण केलं. त्यावेळेस संगीत निर्माण होईल. ज्यावेळेस तुम्ही लपून जाल, तुम्ही संपून जाल, संगीत उरेल, स्वर उरतील, दिव्य स्वर उरतील. ते लक्षात घ्या. संगीतकार लपला तसा परमेश्वर प्रकृतीच्या आत लपलेला आहे. प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर लपलेला आहे. त्याला शोधा, त्याला शोधायचं आहे. जे जे भेटे भूत या अभ्यासामधून. सामवेदाने परमेश्वराला कवी म्हटले. तो गायक आहे, वादक आहे, चित्रकार आहे, सगळं. वो कोण चित्रकार आहे, ते फिल्मी गाणं. वो कोण चित्रकार आहे. अरे एका पानाचा रंग एका पानासारखा नाही. एका माणसाचा रंग आणि एका माणसांचे ठसे डोळ्यातलं देखील सारखे नाहीयेत. ठसे 6 अब्ज 7 अब्ज 8 अब्ज काय लोक असतील, त्या लोकांमध्ये एक सारखेपणा नाहीये, एक सारखा स्वभाव नाहीये. एका आईच्या पोटी जन्मलेले पोरस वेगळ्या स्वभावाचे, वेगळ्या ढंगाचे येतात.
गायक, वादक, चित्रकार ह्या रूपात दिसत आहे. पश्चिममध्ये एक नृत्यकार झाला, पश्चिमी देशामध्ये निजिस्की. तो नृत्य करत असताना असं इतकी उंच उडी मारायचा, पुन्हा बरोबर हे व्हायचा. आता तर आजकाल दाखवायला लागले, टी व्हीमध्ये खूप दाखवायला लागलेत. गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करत नव्हता, वर हवेत उडून हवेतच नृत्य करायचा बराच वेळ. म्हणजे गुरुत्वाकर्षण त्याला ओढू शकत नव्हतं, इतकं त्याला डेव्हलप स्वतःला केलं. नृत्यामध्ये विरून गेला, तो जिरून गेला. त्याने सांगितले, नृत्यात देहभान विसरले की हे घडतं. त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, कसं काय घडतं? तो देहभान विसरलं पाहिजे. देहभाव आणि देहभान दोन्ही विसरलं पाहिजे. परमेश्वर भाव उत्पन्न झाला पाहिजे, देहभाव संपला पाहिजे. अद्वय भाव दशा घटित होते. प्रत्यक्षाबरोबर प्रेम करा. प्रत्यक्ष वस्तू, विषय, व्यक्ती, झाडं, निसर्ग याच्यावर प्रेम करा. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, आकाश, त्याला शिड्या बनवा, पायऱ्या बनवा. अप्रत्यक्ष मंदिर आहे, विशाल मंदिर देवाचं समजायचं. त्याच्यामध्ये ह्या देवता आहेत. सूर्यदेव आहे, चंद्रदेव आहे, वरुणदेव आहे, तारांगण आहेत. प्रत्येक तारा जी आहे त्याच्यामध्ये स्वतः देवी आहे. तिची साधना, तिची आराधना. विशाल मंदिर बनवा. प्रत्येक दगडात, सागराच्या लहरीत, लाटात, कणाकणात परमात्मा व्याप्त आहे असा भाव डेव्हलप करा. प्रेम प्रत्येक दगडात तो आहे, प्रत्येक सागराच्या लहरीत आहे. सागरकडे जाणं, समुद्राकडे पहा, भीती वाटते पण त्या लाटा पहा. काय परमेश्वराची शक्ती, परमेश्वरा पहा, कणाकणात तो व्याप्त आहे. ऐतरेय ब्राह्मण सूत्र, ऐतरेय ब्राह्मणकामध्ये यम सर्व कृष्णस्नो मन्यते गायती वैवगीते वा रमते. यह सर्व कृष्णस्नो मन्यते गायती वैवगीते वा रमते. अर्थ आहे, ज्यावेळेस कोणी पूर्णत्वाला जातो त्यावेळेस गीत प्रगट होते. आनंद उसळला की तुम्ही गाता की नाही? एखादं गाणं लागलं का नाही, तुम्ही बेसूर असले तरी त्याच्या मागे म्हणता, कारण त्यावेळेस तुम्ही आनंदी असता. इज्जत काही नाही. बाकीच्या लोकांना वाटतं काय बेसूर सूर लावला, लता मंगेशकर बरोबर गायले, पण आनंद व्यक्त होतो. ज्या वेळेस गीत प्रगट होते, पूर्णत्वाला जातो, संगीत प्रगट होतं. शरीर प्रत्यक्ष आहे, मन अर्धवट प्रत्यक्ष आहे. पहा, शरीर आपलं प्रत्यक्ष दिसतंय, ब्रह्मांड प्रत्यक्ष दिसतंय. म्हणून ह्या शरीरामधला आत्मा आपल्याला शोधायचा आहे आणि विश्वात्मा त्याच्यातून शोधायचा आहे. ब्रह्मांडामधनं विश्वात्मा, आपल्यामधला आत्मा शोधायला निघालो होतो आपण. साधना म्हणजे शोधणे. संगीत प्रगट होतं, शरीर प्रत्यक्ष आहे, मन अर्धवट आहे. मन दिसतं का? मन दिसत नाही, पण मनाच्या क्रिया सगळे दिसतात. माझं मन म्हणतं की तुम्हाला जेवायलाच देऊ नये, मन अर्धवट येते. हृदय कमी प्रत्यक्ष, त्याच्या पार परोक्ष आहे. हृदय तर हे धडधड करतं म्हणून हृदय वाटतं, बाकी प्रत्यक्ष फार दिसत नाही, पण परोक्ष त्याच्या पलीकडे, हृदयाच्या पलीकडे परोक्ष आहे. यात्रा शरीरापासून सुरू होईल, ते आहे ब्रह्मशरीर, पूर्ण प्रकृती. आपलं शरीर, आत्मशरीर, आपलं शरीर, याच्यापासून यात्रा सुरू होईल.